सुस्वागतम. धन्यवाद. प्रथमतः रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून आज या मुंबई नगरीमध्ये नागरिक रहिवासी सेवा संघ आणि नवजीवन सेवा मंडळ जिजामाता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सत्यनारायणजी नवजवान सेवा मंडळ आणि नागरिक रहिवासी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि या सत्यनारायणाच्या महापूजेचा औचित्य साधून आम्हा दोन मुवांना आमने सामने डबलवारी भजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्याच्या उदात्त हेतूने हा डबलवारीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या नागरिक रहिवासी सेवा संघ यांचे अध्यक्ष सन्माननीय नंदकुमार उर्फ आप्पा साळवी, सचिव दिगंबर घाडीगावकर, त्याचप्रमाणे खजिनदार विश्वास उर्फ भाऊ बेचावडे यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे नवजवान सेवा मंडळ यांचे सचिव सन्माननीय अजिंक्य बेचावडे आणि अध्यक्ष सन्माननीय अमित वाडकर यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी वेळोवेळी ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे परममित्र सन्माननीय विनोद गुरव, त्याचप्रमाणे सन्माननीय निलेश कामाडे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आजच्या या आमने सामने 2020 कार्यक्रमासाठी आम्हा दोन मान्यवर मुलांची निवड करण्यात आली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोई, मुक्काम पुष्टखुडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि पोटापाण्यासाठी वस्तीस्थान नालासोपारा, मुंबई. मला आणि माझ्या मंडळाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार मानतोय. आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पट्ट शिष्य सन्माननीय दुर्वास गुरव बुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे त्यांचे तबलावादक, पखवाजवादक आणि कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. आज या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भक्ती कलाकार असतील, पखवाजवादक असतील, दशावतारी कलाकार असतील. त्या सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, त्यांचे आशीर्वाद घेतोय. यामध्ये माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे परममित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाबू सावंत, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या बाजूला बसलेले माझे परममित्र गुरुबंधू सन्माननीय प्रसाद पाटकर आणि आमच्या विठ्ठल रघुमाई प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष सर्वेसर्वा वामनजी गावडे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. जमलेल्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांचे आशीर्वाद घेऊन निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी म्हणून ज्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं, या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत आई हेदुबाई देव
वतीला वारवंदन करून जमलेल्या तमाम बचत मायबाप सोन्याच्या साक्षीनं या ठिकाणी आपले सामने रंगीत संगीत जबरवारी बांधण्याच्या जंगी सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. नमन नटवरा विस्मयकारा. नमन नटवरा विस्मयकारा. नमन नटवरा विस्मयकारा. आत्मविरोधी कुतूहलभरा. आत्मविरोधी कुतूहलभरा. नमन नटवरा विस्मयकारा. नमन नटवरा विस्मयकारा. नमन नटवरा विस्मयकारा. विवाह करुणी मदन जाळीला. विवाह करुणी सनि द पम पद नि सनि सनि द पम प ग म द प ग म रे सनि द प ग प धनवैरागी युद्ध खेळला. धनवैरागी युद्ध खेळला. गौरीचा तो अंकित झाला. परमेशाच्या ऐसा लीला. परमेशाच्या ऐसा लीला. कवी कृष्ण गात विस्मयकारा. नमन पेटी थोडीशी मॉनिटर मध्ये कमी करा. माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी. माय बाप विठ्ठल रुक्मिणी. माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी. माय बाप दोन्ही विठ्ठल रुक्मिणी. शरणालो ज्ञातव चरणी.
भक्तिरसाची चंद्रभागा भक्तिरसाची चंद्रभागा वाहे झुळ झुळ गाई अभंगा वाहे झुळ झुळ गाई अभंगा धावून आलो तुम्हा भेटाया धावून आलो तुम्हा भेटाया झाले दर्शन शमली काया झाले दर्शन शमली काया कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री भूतेश्वर श्री गुर्गेश्वर श्री रामेश्वर श्री वारेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार माय माऊली आई हे गोवारी आई भराडी आई जीवदारी आई भगवती आई निर्वाणी आई महालक्ष्मी रंगदेव दे माझे तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजन रस श्रीमान श्रीधर कुडगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की प्रभु रामचंद्र की हॅलो मध्ये इको वाढू नको आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी डबलवारी बनण्यासाठी आमंत्रित केलात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण या कलियुगाचा भवसागर जर पार करून आपल्याला पहिलं तीर गाठायचं असेल तर खरोखरच हे परमेश्वराचे नामस्मरण कुठेतरी श्रेष्ठ ठरलेलं आहे. आणि हे परमेश्वराचं नामस्मरण गाता गाता जमलेल्या भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन आम्ही दोन्ही बुवा करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. कारण आमचे प्रतिस्पर्धी दुर्वास गुरु बुवा अतिशय सुंदर गायन आणि भजनाच्या माध्यमातून अध्यात्माचा गाढा अभ्यास त्यांच्याकडे आहे. आणि आज खरोखरच आमने सामने डबलबारी आहे याचा भास होतोय. कारण
बाजूबाजूला बसून आम्ही डबल बाऱ्या भरपूर केलेल्या आहेत, पण आज आमने सामने समोरासमोर बसून डबल बारी बंधाचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करून भगवंताच्या नामस्मरणाला या ठिकाणी सुरुवात करतो. धन्यवाद. पमरे सनी रे सा नि सा रे मा प रे म पनी नी नी पनी पमरे पमरे मरे नि सा. भातुकलीच्या खेळामधली भातुकलीच्या खेळामधली राजानी करानी. भातुकलीच्या खेळामधली राजानी करानी. अर्ध्यावरती गाव मोडला अधुरी एक कमानी. अर्ध्यावरती गाव मोडला अधुरी एक कमानी. अर्ध्यावरती गाव मोडला अधुरी एक कमानी. हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि.
चला. सन्माननीय अमित साहेबांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा गाण्याच्या माध्यमातून देतोय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, ये मेरी है सन्माननीय अध्यक्ष अमित वाडकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि जनतेची सेवा करण्याकरता त्यांच्या हातामध्ये बळ देव परमेश्वर आणि त्यांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय. धन्यवाद. सन्माननीय अमित साहेब यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. सन्माननीय अनंत पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय यशवी सावंत यांच्याकडून सुद्धा आहे, यशवी चव्हाण यांच्याकडून सुद्धा हे 201 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय महेश घाडीगावकर यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर वाढदिवस साजरा करताना आजचा योगायोग परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये सन्माननीय विजयभाई साळवी यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 201 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करून या बक्षिसाचा स्वीकार करतोय. खरोखर आजचा हा पवित्र दिवस आज आपण बघतोय, एवढा आपण आनंदाने साजरा करतोय. हे आनंदाने दिवस जो साजरा करतोय तो कोणाचे पुण्य आहे? ते साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्य आहे, नाही काय? छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 50 वर्ष जगले, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलंय ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उरेल एवढं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, नाही काय? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी परमेश्वराच्या रूपामध्ये आहेत, नाही काय? देव आपण कधी बघितलेला नाही, पण साक्षात शंभू देवांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांनी या पृथ्वीवरती अवतार धारण केला आणि या मराठी माणसासाठी स्वराज्य निर्माण केलं. ते छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी माणसासाठी कितीतरी थोर आहेत. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते तर मंदिरं आपल्यासाठी दिसली नसते आणि एवढंच काय तर ते मराठी माणूस सुद्धा या महाराष्ट्रामधून हद्दपार झाला असता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकच सांगेल, फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला आणि या महाराष्ट्राचा इतिहास फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला, फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज
महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावरची लव कशी काढकन उभे उभे नाही काय, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रत्येक मराठी माणसाने आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलंय, म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक गीत सादर करतोय. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तटानाया, भीमतडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. भीतीना मुळी तुझी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, अखंड हिंदुस्थानाचा राज दैवत, भूपती नृपती प्रजापती अष्टावधान जागृत न्यायालंकार सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. अरे तेला वाचून किंमत काय समईच्या वातीला, धारा वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, ही आपली पुण्याई आहे. छत्रपती शिवाजी महाराज साक्षात संत महंतांच्या भजन कीर्तनाला जाऊन बसायचे, एवढा मोठा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला, आणि आपण मराठी माणूस म्हणून त्यांची अस्मिता प्रत्येकाने बाळगली पाहिजे नाही काय. धन्यवाद. टायमाचं बंधन पाळूनच या कार्यक्रमाचा गोड शेवट या ठिकाणी आम्ही करणार आहोत. धन्यवाद. पक्वाचा जरा माईक जरा बघा, जरा पक्वाच्या चाटीचा जरा वाढवा, चाट वाढवा. हॅलो. धन्यवाद. या ठिकाणी ध्रुवसुरव बुवा अतिशय सुंदर आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून मिळालेले आहेत. बुवा काय लिहतास काय, आज टायमिंगचा बंद ना, टायमिंग 11 वाजेपर्यंत आणि आता लिहतं कधी बुवा काय
काय टेन्शन घेऊ नको. आज बरं वाटतं ना समोरासमोर बघू, नाही तर अकडे बघू तर अकडे तर बघू चला का मान दुखायची. पण आज ती गोष्ट नाही काय बुवा. खरोखर वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला, अत्यंत आम्हाला सुद्धा आनंद आहे. पण आपण प्रत्येक आपल्या लहान लहान मुलांचे वाढदिवस साजरे करतो ना, वाढदिवस साजरे करतो आपण. जेवढ्या वयाचा आपला मुलगा झाला, आपली मुलगी झाली, तेवढ्या वयाचा आपण केक घेऊन येतो नाही काय, नाव टाकतो त्याच्यावरती अमुक अमुक त्याचा वाढदिवस, 5वा वाढदिवस. मग त्याच्यावरती 5 मेणबत्त्या लावतो आणि वाढदिवसाचं गाणं म्हणून आपल्या मुलाला सांगतो की आता त्या मेणबत्त्या फूक नाही काय. खरोखर ही आपली संस्कृती माझ्या दृष्टीनं तर मला योग्य वाटत नाही. कारण आपण वाढदिवस कसा साजरा करावा, जेवढ्या त्याच्या वजनाचा केक घेऊन या, त्याच्याबद्दल काय नाही, पण त्याच्या समोर एक तेलाचा दिवा लावा आणि त्या परमेश्वराला साकडा घाला की माझ्या मुलाचं आयुष्य, माझ्या मुलीचं आयुष्य या दिव्याप्रमाणे तेजोमय व्हावं, अशी त्या परमेश्वराला प्रार्थना करूया. नाहीतर आपण फूक मारल्याच्या नंतर काय होतं, होऊन दे तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये काळ. जर समोरच्याला वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर त्याचं आयुष्य तेजोमय झालं पाहिजे नाही काय. नाहीतर काय असतं, असे 2 मित्र असतात बुवा, सखाराम आणि तुकाराम. सखाराम आणि तुकाराम दोघांचो वाढदिवस असता, अगदी जीवश्य कंठस्थ मित्र. सखारामाचो वाढदिवस असता, कितवा वाढदिवस, 61वा वाढदिवस सखारामाचो. आणि तुकाराम इल्याशिवाय वाढदिवस साजरा करायचा नाही असा सखारामान ठरवून ठेवल्या. आणि सखाराम इलो वाढदिवस साजरा करताना बघलेल्या बरोबर सखाराम इलो तुकारामाचा वाढदिवस. अरे बाबा आता काय करायचा, अगदी मस्त पैकी केक आणून ठेवलेलो होतो, 60 किलोचा केक, आणि त्याच्यावरती एकच मेणबत्ती लावलेली होती. सखाराम मिलोनी तुकारामाक विचारता, अबे तुकाराम, अबे असा काय गुलामा, एवढं मोठं केक तू घेऊन येत गुलामा, एवढं मोठं तुझं वाढदिवस आणि एवढं मोठं केक घेऊन येत गुलामा, त्याच्यावर एकच मेणबत्ती लावली. सखाराम तुकारामाक म्हणता, अरे अबे सख्या, अरे माका वाटतं तू मानेत पडलं असं वाटतं. अरे गुलामा, एवढं मोठं केक आणलेली त्याच्यावरती निंदींची एक मेणबत्ती लावलंय आणि होतं वर 60चं बल्ब लावलंय तर तुका दिसत नाही. ते 60 आणि ही मेणबत्ती एक म्हणजे 61 झाले नाही. असं 61वा वाढदिवस साजरा करून काय केलं आज काय तुला मजाच येत नाही. हा कोंगणाचा नंतर सांगते, मजा निश्चितच येणार. कारण जोईल बुवा युट्यूबच्या माध्यमातून तुमका माहिती आहे कितपत बोलता नाही काय. पण भजनही तेवढ्याच ताकदीने करण्याचा दोन्ही बुवा या ठिकाणी प्रयत्न करणार आणि तुम्हाला मनोरंजना हसत ठेवणार. जोईल बुवा या ठिकाणी ग्वाही देऊन ध्रुपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी साजरा करतोय. धनी रे सा नि सा रे सा धनी प म प ध नि सा, धनी सारे ग मरे सा, सारे माप माप सा धनी प मप ग मरे सा नि सारे धनी रे सा. झनक झनक तोरी बाते पायलिया, झनक झनक तोरी बाते पायलिया, झनक झनक तोरी बाते पायलिया. प्रीत के गीत सुनाई पायलिया, प्रीत के गीत सुनाई पायलिया. जनक जनक तोरी बाते पायलिया, जनक जनक तोरी बाते पायलिया, जनक जनक तोरी बाते पायलिया. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
करकटेवरी 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 सन्माननीय दीपक खाताळकर, प्रमोदजी हरियाणबुवा यांचे शिष्य यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.